नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आज शनिवार 14 सप्टेंबर सकाळच्या 6:30 वाजलेले आहेत. आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शको, आपल्याला माहितीच आहे, पाठीमागील 3-4 दिवसांपासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात तसेच उजनी धरण व आसपासच्या परिसरात पावसाने विश्रांती दिलेली आहे. त्याचबरोबर पुणे जिल्हा व घाटमाथ्यावरही पाऊस थांबलेला आहे. असं असलं तरीही दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारी 5,000 क्युसेक पाण्याची आवक मात्र कायम आहे. आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आज सकाळी 6:30 वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये 5,136 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होती आहे. तर उजनी धरण व आसपासच्या परिसरात आज तागायत 1 जूनपासून 396 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. दर्शको, पाठीमागील 2 दिवसांपासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा पूर्णपणे थांबवलेला असून यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाचा पाणीचा साठा हा 120.35 TMC एवढा झालेला आहे. त्यापैकी 56.69 TMC एवढं पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणलं गेलेलं आहे. उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 105.81% एवढी झालेली आहे. म्हणजेच कालच्यापेक्षा उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये 1% वाढ झालेली आहे. जरी उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग थांबलेला असला तरी उजनी धरणामधून सीना-माढा डाव्या कालव्यामध्ये आजही 175 क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडण्यात येतंय. त्याचबरोबर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही 80 क्युसेकचा विसर्ग होत असून ऊर्जा निर्मितीसाठी उजनी धरणामधून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. उजनी धरणामधून बोगद्यामध्ये 200 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत असून मुख्य कॅनलमध्येही 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. दर्शको, या उजनी धरणाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज.